मी काय करते हा प्रश्न वाटला ना। आज मी करते मेथी थेपला छोले फ्रँकी। वेलकम टू अनयुजुअल मील कॉम्बोज इन भाकरी टू ब्राउनी। आपल्या मेथी थेपला छोले फ्रँकीसाठी लागणारे छोले मी कसे करायचे पटकन दाखवते। हे 100 ग्रॅम छोले आहेत बारीक आकाराचे। ते मी 8-9 तासापूर्वी भिजत घातले होते, ते आता एवढे झालेत। मी स्वच्छ 2-3 पाण्यातनं धुवून घेणारे, जोवर पाण्याचा पिवळा रंग जात नाही तोवर। हे आता स्वच्छ धुवून झाले। त्याच्यात हा गरम मसाला मी घालते, रेसिपी मी डिस्क्रिप्शन मध्ये देते। चहाची 2 चमचे पावडर आहे, त्याची मी ही पुरचुंडी बांधून घेते आणि ती पण आपण ह्याच्यात घालू। अगदी 1 चिमूटभर सोडा, मीठ, अगदी थोडं वर येईल एवढंच पाणी हे कुकर मध्ये शिजवून घेऊ। आता आपण थेपल्याची तयारी करून घेऊ। त्याच्यासाठी मी इथे 1.5 कप कणिक आणि अर्धा कप बेसन असं एकूण 2 कप पीठ घेतलंय। 2-3 मिरच्या आणि 5-6 लसणीच्या पाकळ्या मी मिक्सरला काढून घेणार आहे। थेपल्यामध्ये नेहमी उकडलेला बटाटा घालते, त्यांनी ना थेपले खूप मऊ राहतात। तर हे 2 उकडलेले बटाटे आहेत, ते सोलून किसून मी घेते। तोवर आपण इथे बाकीचं सामान पिठात घालून घेऊ। चवीप्रमाणे मीठ, ओवा, हळद, चमचा धना पावडर, 2 टेबलस्पून गरम तेलाचं मोहन, कपभर चिरलेली मेथी, बटाटा किसून घेतलेला आहे, 2 चमचे दही, ही लसूण आणि मिरचीची पेस्ट। तर छान घट्ट मळून तयार आहे। आता पुढची तयारी करू। फ्रँकीला लावायची चटणी पटकन करून घेऊ। 2 लसणीच्या पाकळ्या, 1.5 मिरची, अगदी छोटा चमचा आमचूर घातलाय आंबटपणाला, कोथिंबीर, अर्धा चमचा जिरं, पुरतं मीठ। त्याला ही स्प्रेड करता येईल एवढंच त्याच्यामध्ये मी दही किंवा ताक असं थोडंसं घालणार आहे। आणि आता हे आपण मिक्सरला अगदी बारीक वाटून घेऊ। ही आपली चटणी पण तयार आहे। मगाशी जे आपण कुकरमध्ये छोले शिजवले होते तेही आपले तयार आहे। आता आपण ते छोले पटकन करून घेऊ। इथे फार डिटेलमध्ये छोले करायची आपल्याला गरज नाहीये, आपल्याला त्याला बेसिक चव आणायची। सो मी इथे 1 चमचाभर साजूक तूप घालते। साजूक तूप तापल्याबरोबर मी त्याच्यामध्ये हा छोले मसाला घालते। त्याच्यामध्ये हे शिजलेले छोले। आता आपण हे मोठ्या गॅसवर चांगले परतून घ्यायचेत। यातलं पाणी जे आहे ते आपल्याला इव्हॅपोरेट करायचंय। चहा पावडर आणि लोखंडाची कढई ह्याच्यामुळे छोल्याला खूप काळा रंग आला। ती थोडंसं लाल तिखट आणि मगाशी आपण छोले शिजवताना मीठ घातलेलंच होतं, त्यामुळे मीठ आता मी घालणार नाहीये। आता हे आपले छोले पण तयार आहेत। आता आपण मेथीचे थेपले करून घेऊ। तव्यावर दोन्हीकडनं खरपूस भाजून घेऊ। आता छान खरपूस झालाय, आपण पुढचे करून घेऊ। तर मी हा मेथी थेपला घेतलाय, त्याच्यावर मी ही चटणी पसरली, छोले घातले, त्याच्यावरती कांदा, टोमॅटो आणि आपण थोडासा चाट मसाला स्प्रिंकल करूयात। आणि नंतर आपण ह्याचा छानपैकी रोल करून घेणार आहोत, रॅप करून घेणार आहोत। हा देसी रॅपच आहे एक प्रकारचा। आणि आपण तापलेल्या तव्यावरती अगदी थोड्या बटरवरती हे भाजून घेणार आहोत। असेच बाकीचे पण करून घेऊ। ही आपली गुजरात वाया पंजाब फ्रँकी। हे एक देशी फ्युजन आपण ह्याला म्हणू शकतो। एक कंप्लीट मील बाय इटसेल्फ आहे। तुम्हाला ह्यातला प्रोटीन इंटेक अजून वाढवायचा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पनीरचे तुकडे घालू शकता, पनीर किसून घालू शकता किंवा चीज घालू शकता। पण हे बेसिक देसी स्टाईलनी केलेली फ्रँकी तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे। तेव्हा अशाच अनयुजुअल मील कॉम्बोजसाठी बघत रहा भाकरी टू ब्राउनी। थँक्यू।